नगरसेवक सगळेच हुशार असणं व प्रत्येकालाच कोण किती पाणी कम चाय आहे हे माहिती असणं आणि एकमेकांची जर अंडी पिल्ली माहिती असली तर पदाचा मुलाइजा न ठेवता आपलंच म्हणणं कसं रेटावं याचा नमुना काल 5 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरवासियांना पाहायला मिळाला. वास्तविक ही एप्रिल महिन्यातील तहकूब सभा होती. तब्बल 9 तास चाललेल्या या सभेत नगरसेवकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यानं चर्चेनंतर अनेक विषय तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली. नेमकं काय घडलं हे थोडक्यात आपण आता जाणून घेऊ. सत्ताधारी भाजपमध्ये अजून 7 नावांबाबत एकमत न झाल्यानं हा विषय तहकूब करताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचं पित्त खवळलं. आमची 3 नावे जाहीर करा, तुमची 7 नावे कधी जाहीर करायची तेव्हा करा, असे म्हणत भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, संदीप वाघेरे, वैशाली गोडेकर यांच्यासह सर्व विरोधी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत महापौरांच्या आसनापुढे धाव घेतली. त्यानंतर पुन्हा सभा सुरू होताच 60 कोटी बोगस उपसूचनांचा बिलाचा विषय चर्चेला आला. विरोधी नगरसेवकांनी या घोटाळ्याकम दरोड्यावर जोरदार प्रहार केला, तर सत्ताधाऱ्यांनीही त्याची सखोल चौकशी करून दोषींना पाठीशी घालू नये असे म्हटलं. अखेर आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई केली जाईल. बिले अदा केली असली तरी खरंच कामे झाली की नाही याचीही जागेवर जाऊन तपासणी करणार असल्याचं म्हटलं आणि प्रशासन काळातील व्यवहारांचीही चौकशी सुरू असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर मुख्य विषय आला मिळकत कराचा असमतोलपणा दूर करण्यासाठी शहराचे 2 विभाग करण्याचा. शहराचे मिळकत कर वर्गीकरणानुसार अ आणि ब अशी वर्गवारी करण्याचा तो विषय होता. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी हा विषय सभेपूर्व झालेल्या बैठकीत पास करायचा असं ठरवलं होतं. मात्र राहुल कलाटे यांनी जोरदार आक्षेप घेत मिळकत कर वाढवल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असे म्हणत या विषयाचं पोस्टमॉर्टम केलं. तर शत्रुघ्न काटे यांनी ही मालमत्ता हस्तांतरण शुल्क जे वाढवलं आहे ते रद्द करण्याची मागणी केली. अखेर चर्चेचे अनेक कंगोरे व काथ्याकूट होऊन हा विषय तहकूब ठेवण्यात आला. प्रशासन मुजोर झालं आहे, अधिकारी ऐकत नाही, यावरही अनेक सदस्यांनी तोंडसुख घेतलं. यावर आयुक्तांनी पडदा टाकत सर्वांना समज देण्यात येईल असे स्पष्ट केलं. एकूणच सभेत काय पास करायचं, किती बोलायचं, कोणी बोलायचं यावर कमांड मिळवण्यात भाजप सत्ताधारी कमी पडत असल्याचं व कोणच कोणाला मानायला तयार नसल्याचं चित्र शहरवासियांना पाहायला मिळालं. हे या सभेचं एकूण चित्र म्हणता येईल. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.